नमस्कार, मी अलका बाबा नेसरे, कोल्हापूर। माझे शिक्षण MA BEd झालेले आहे। सध्याचे ठिकाण म्हणजे स्पीच अँड हेअरिंग क्लिनिक ॲज अ काउन्सिलर म्हणून काम करते। मी काउन्सिलिंगचे काम करते। माझे BEd करत असताना मानसशास्त्राचा सखोल अभ्यास केलाच होता, यामुळे सध्याचे काम करताना त्या अभ्यासाचा मला या कामामध्ये खूप उपयोग झाला आहे। याचबरोबर आपला स्पेशल काउन्सिलिंगचे ट्रेनिंग पण झालेले आहे। UK कॅनडाचा एक प्रोजेक्ट आला होता आपल्या कोल्हापूरमध्ये। माझे ट्रेनिंग गोवा पणजी येथे झाले होते। त्या ट्रेनिंगमध्ये खूपच नवीन माहिती आम्हाला शिकवली होती। आम्हाला पूर्णपणे ज्ञान या ट्रेनिंगने दिले होते। 2.5 वर्ष तो प्रोजेक्ट कोल्हापूरमध्ये चालला होता। जसे शिकवले त्या पद्धतीने सगळे करीत होतो। तो प्रोजेक्ट पूर्ण होऊन इकडून दिल्लीला ट्रान्सफर झाला। त्यानंतर मी 10 वर्षे झाले दुसऱ्या एका ठिकाणी काम करीत आहे। हे काम करीत असताना खूप वेळा वाटायचे आपण पुढे अजून काहीतरी करायला पाहिजे। सतत जागरूक मनाने विचार करत असायचे, काय करावे कसे करावे हे कळत नव्हते। योग्य मार्गदर्शनाची माझ्या आयुष्यात मी वाटच बघत होते, शोध घेत होते, पण निर्णय काही पक्का ठरत नव्हता। आहे तेच रोज काम करायचे असे चालले होते। आणि फेसबुकवरील दुर्वा काउन्सिलिंगची जाहिरात वाचली आणि फ्री वेबिनार 7 ते 9 पर्यंतचे जॉईन केले। सरांचे मार्गदर्शन देण्याची पद्धत खूप सोपी आहे, समजण्यास अतिशय आवडते अशी आहे। संपूर्ण कोर्स कसा चालणार आहे, हा कोर्स का गरजेचा आहे हे सांगितले। कोर्स घेण्याची संस्थेची उद्दिष्टे ऐकली आणि खूप छान समजले। कोणतेही काम करताना आपल्याला माहित पाहिजे की आपण हे काम का करतोय, तरच ते काम करताना पूर्ण होऊ शकते। काम काय करायचे, का करायचे, कसे करायचे हे जर माहीत झाले तर काम आवडू लागते। कारण एकदा का कामाची पद्धत चांगली समजली तर ते काम आवडीने आपण पूर्ण करू शकतो। कोर्सची संपूर्ण माहिती सरांनी दिली। मी लगेच ठरवले की ही एक चांगली संधी आहे, वेळ ही आलेली आहे माझ्यासाठी। तर माझा प्रवेश मी निश्चित केला आणि प्रवेश घेतला। सरांनी त्याच दिवशी अभ्यासक्रम मला माझ्या WhatsApp नंबरवर पाठवून दिला। यामधील अभ्यासक्रमाची ठळक गुणवैशिष्ट्ये मला जी आढळून आली आहेत ती मी पुढील प्रमाणे मांडलेली आहेत। अभ्यासासाठी वेळेचे अजिबात बंधन नाही, आपण आपल्या सवडीने निवांतपणे अभ्यास करू शकतो। एखादा घटक पुन्हा पाहून समजून घेता येतो। एकानंतर दुसरा घटक त्या गरजेनुसार सरांनी बनवलेला आहे। एकावर दुसरा घटक आधारित आहे, म्हणजेच पहिला घटक हा दुसऱ्या घटकाचा भक्कम असा आधारस्तंभ असतो। हे सरांनी एका सोप्या पद्धतीने अभ्यासक्रम बनवलेला आहे आणि पुढे समजत जाते। पुढे काय करायचे, अजून यापुढे काय करायचे हे देखील आपल्याला समजण्यास सोपे जाते। खूपच मार्मिकपणे सरांनी अभ्यासक्रमाची रचना किंवा निर्मिती केलेली आहे। हा अभ्यासक्रम शिकायला वयोमर्यादा नाही। ज्याला खरंच समाजाप्रती काही करायची इच्छा असेल तो व्यक्ती हा कोर्स शिकून आपले योगदान देऊ शकतो। सरांनी हे पण शिकवले की या जगामध्ये समाजाला काहीतरी देऊन जाणे हे मोठे उद्दिष्ट ठेवले पाहिजे। जिद्द बाळगून प्रामाणिक प्रयत्न करून काम करावे असेही सरांनी सांगितले। कर्म करा, पेराल तेच उगवेल असाही छान संदेश सरांनी दिलेला आहे। अभ्यासक्रमाच्या नोट्स स्वतः बनवा, वाचा, व्हिडिओ पुन्हा पहा असेही सरांनी आम्हाला सांगितले। सरांच्या मार्गदर्शनामुळे मी अजूनच प्रोत्साहित होऊन अभ्यास करीत आहे। खूप धन्यवाद सर। तुम्ही देखील या कोर्सला प्रवेश घ्या आणि स्वतःची नवीन ओळख निर्माण करा। तुम्हाला देखील शुभेच्छा। पुन्हा एकदा सरांचे मनपूर्वक आभार। धन्यवाद सर। त्याचबरोबर हा कोर्स पूर्ण केल्यानंतर अशा प्रकारचे प्रमाणपत्र देखील सरांनी मला पाठवलेले आहे। ओके, खूप छान पद्धतीने संपूर्ण अभ्यास करता येतो, शिकता येतो। खूप सोपी पद्धत आहे, खूप छान पद्धतीने अभ्यास करू शकतोय आपण। तुम्हाला सर्वांना शुभेच्छा।